मित्रांनो नमस्कार. मी सतीश नारगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रो, आजवरच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली शिक्षकेतर भरती केव्हा सुरू होणार, कर्मचारी वर्ग 4 भरती होणार का, अशा पद्धतीचे शिक्षकेतरांच्या भरतीच्या संदर्भात खूप प्रश्न वारंवार विचारले गेले आणि अशा ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांनी नाराजीचे सुद्धा मेसेज दिलेले आहेत. अर्थात त्यांची नाराजी हा काही आपला भाग नाही, कारण आपण तेव्हाही सांगितलं की हा व्हिडिओ चॅनल ही तुम्हाला असलेल्या शासन निर्णयाची माहिती देऊ शकतो. येऊ घातलेले येणारे शासन निर्णय किंवा त्यामधली भूमिका या विषयावरती आपण अंदाज करू शकत नाही किंवा त्यावरती आपण टीका टिप्पणी पण करू शकत नाही. परंतु हा जो विषय आहे त्या संदर्भात काहीतरी माहिती आपल्यापर्यंत पोचली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून आमचे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, ज्यामध्ये अभय सातपुते कोपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. अविनाशजी पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हांडोरे अवी आणि प्रवीण पोरजे असा जो आमचा संच आहे. आम्ही चर्चा करतोच, त्यामध्ये सर्वजण आपापल्यापर्यंत सहभागी होऊन जास्तीत जास्त माहिती परिपूर्ण असावी याकरता मी प्रयत्न करतो व तसा विचारविनिमय झाल्यानंतर मी आपल्यासमोर येत आहे. विषय जो आहे तो भरतीच्या संदर्भातला आहे. याचा जर आपण विचार करता आपण जर बघितलं तर आजवर आपल्या सर्वांना कल्पना आहे की 15 मार्च 24चा जो शासन निर्णय आहे, ज्यामधले संच मान्यतेच्या संबंधातले किंवा शिक्षकांच्या मान्यतेच्या संबंधाचे निकष हे बदललेत आणि हे निकष बदलल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये 0 शिक्षक दिसतात. अशा पद्धतीच्या संच मान्यता आपल्या हाती लागलेल्या आहेत आणि याचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ही अवस्था जास्त बिकट झाली आणि म्हणून संबंधित शिक्षकांच्या संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये आपापली याचिका दाखल केल्या आणि साधारणतः एप्रिल आणि मे 25 या 2 महिन्यामध्ये या सर्व याचिकांच्या संदर्भात न्यायालयाने विचार करून 15 मार्च 24च्या शासन निर्णयाला स्थगिती दिली आणि ती स्थगिती देताना सर्व परिस्थिती यथास्थिती राहील असे आदेशही दिले. परिणामतः महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेशजी पालकर यांनी 28 मे 2025ला एक पत्र सर्व ठिकाणी दिलं आणि सर्व खात्यांना आदेश दिले की या याचिकेच्या संबंधातलं कामकाज होईपर्यंत संच मान्यता किंवा शिक्षक आणि शिक्षकेतरांची भरती होऊ शकणार नाही किंवा करू नये. थोडक्यात भरतीला बंदी असल्याचं या पत्रात स्पष्ट नमूद केलेलं आहे. म्हणजे संचालकांनी एक गोष्ट मान्य केली की या सर्व बाबींवरती न्यायालयाची स्थगिती आहे आणि ही स्थगिती मान्य करून त्यांनी भरतीला बंदी किंवा मनाई केलेली आहे. ही परिस्थिती असताना जर आपण न्यायालयाच्या बाबींचा विचार केला तर न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की या 15 मार्च 24च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कुठलंही कामकाज होऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो
की मार्च 24 म्हणजे खरं तर मार्च 24 शासन निर्णयाचा वापर करून 23-24 संच मान्यता कशी होऊ शकेल याचा विचार आपण करावा. कारण मार्च अखेरीला जवळपास वर्ष संपलेले आणि अशा परिस्थितीत ती संच मान्यता त्या शासन निर्णयानुसार होऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो की 23-24च्या संच मान्यतेच्या पूर्वी म्हणजे 22-23च्या संच मान्यतेची जी परिस्थिती आहे ती यथास्थिती धरली पाहिजे. म्हणजे 22-23ची संच मान्यता गृहीत धरून शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदं मान्य आहेत असं समजायला आपल्याला हरकत नाही. आणि हे संचालकांनी मान्य केलं आहे. परंतु संचालक आणि शासन यांच्या भूमिका कशा असतात की एका याने मान्य करायचं आणि दुसऱ्या निर्णयाने हे सर्व रद्द करायचं. म्हणजे इकडे जे म्हणतात की या भरतीला बंदी आहे त्यांच्याच कार्यालयाने ताबडतोब 24-25 मान्यता दिलीच. त्यानुसार शिक्षक शिक्षकेतर सरप्लस काय दिलेच, त्यांचं समायोजनही केलंच आणि आता 25-26 संच मान्यता समोर घेतलेली आहे. आणि 25-26च्या संच मान्यतेचं लॉग इन आपल्याला अवेलेबल आहे अशा अर्थाचं पत्र आपल्याला समोर आलेलं आहे. आणि हा पत्राचा विचार केला तर या पत्राच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आणि इतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठांनी जे स्थगिती आदेश दिले तो शासन निर्णय संदर्भाकरता धरला असून शिक्षकांच्या संख्येकरता त्यानुसार संच मान्यता होणार. म्हणजे विशेषतः 6 ते 8चा विषय आपण गृहीत धरतोय. आणि ज्या वेळेला हे होईल याचा अर्थ सरळ सरळ कोर्टाचा अवमान हा शासनाकडनं होतोय. या संदर्भात आपल्याला मी माहिती देईन की अकोला येथील एका शिक्षण संस्थेने 24-25च्या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई खंडपीठाचे निर्णय मान्य करून नागपूर खंडपीठाने स्थगिती मान्य केली. आणि ती स्थगिती मान्य केल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने फक्त त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या संस्थेच्या शाळांची संच मान्यता करताना जी चूक झाली होती म्हणजेच जो मार्च 24चा जो शासन निर्णय आपण म्हणतो त्यानुसार त्यांची संच मान्यता न करता जुन्या नियमानुसार त्यांची संच मान्यता करून दिलेली आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की आपल्याला या संबंधामध्ये ज्या ठिकाणी 25-26 किंवा 24-25 या संच मान्यता घेऊन शिक्षक आणि शिक्षकेतर सरप्लस काढले असतील किंवा त्यांचं समायोजन केलं असेल अशा परिस्थितीमध्ये संबंधित शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा शिक्षण संस्थांनी न्यायालयात जाऊन आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याकरता स्थगिती मिळवली पाहिजे. अशी स्थगिती प्रयोगशाळा सहाय्यकाच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये घडली आहे. त्याही प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती आज चालू असून हे सर्व प्रयोगशाळा सहाय्यक आपापल्या पदावर काम करीत आहेत. ती स्थगिती अजून पुढे चालू आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 22-23च्या संच मान्यतेमधली जी पदं आहेत ती पदं आपल्याला भरण्यास अनुमती आहे. कारण ज्या अर्थी शिक्षण संचालकांचे आदेश डावलून शासनाने किंवा शासनाचे आदेश डावलून शिक्षण संचालकांनी आणि त्यांच्या अधीन असलेल्या सर्व कार्यालयांनी म्हणजे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, माध्यमिक असो प्राथमिक असो यांनी मार्च 24च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता केलेल्या आहेत. जर या मान्यता ते करत असतील याचा अर्थ तो जर अवमान होत असेल तर आपल्याला त्या
अनुलक्षून शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या नेमणुका केल्यास त्यांची मान्यता येण्यामध्ये अडचण येऊ नये. कारण याला आम्ही ज्या अर्थी त्या अर्थी म्हणतो, ज्या अर्थी शासनानं हे काम केलंय त्या अर्थी स्थगिती मान्य केलेली नाही, न्यायालयाने स्थगिती अजूनही उठवलेली नाही. याचा विचार करता आपल्याला 22-23च्या संच मान्यतेमधली जेवढी पदं मंजूर आहेत त्या मंजूर पदांच्या मर्यादेपर्यंत भरती करण्याकरता कोणी अडवू शकणार नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. याचा आपण जरूर विचार करा. कुठलीही आपल्या शंका असेल जरूर संपर्क करा. या व्हिडिओच्या खाली आपल्या प्रतिक्रिया येऊ द्यात. आणि कर्मचारी वर्ग 4च्या संबंधामध्ये आता कर्मचारी वर्ग 4 ची नियुक्ती ही पगारी होणार नाही, तर ती कंत्राटी पद्धतीची आहे. त्याच्यात प्रश्नसुद्धा थोडासा अवघड आहे. अवघड असा आहे की कर्मचारी वर्ग 4ची संख्या कशी निश्चित करायची हा प्रश्न माझ्यासमोर किंवा आपल्यासमोर सुद्धा पडलेला आहे असं माझं मत आहे. कारण 28 जानेवारी 1900 शासन निर्णयात जो लागू करून घेतला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाची संगनमत करून 28 जानेवारी 2019चा शासन निर्णय लागू करून घेतलाय, ज्यामध्ये कर्मचारी वर्ग 4ची पदच नाहीत. मग ती पदं नाहीत म्हटल्यानंतर त्यानंतर जो शासन निर्णय आला तो डिसेंबर 20चा आला, ज्यामध्ये कर्मचारी वर्ग 4ची पदं कंत्राटी होतील एवढाच उल्लेख आहे. आणि ही जी पदं कंत्राटी होतील हे जरी मान्य केलं तरी किती पदं मान्य होतील? कारण जरी कंत्राटी पदं असली आणि प्रारंभी संस्थाचालक त्यांचं मानधन देणार असले तरी हे मानधन संस्थांना किंवा शाळांना न मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानात मिळणार आहे. म्हणजे कुठली तरी रक्कम शासन मंजूर करणार, त्या मंजुरीकरता निकष काय असा कुठलाही शासन निर्णय नाही. जर याच्या पूर्वीच्या निर्णयांचा आढावा घ्यायचा ठरला तर शिक्षकेतरांच्या आकृतीबंधाकरता जी कोकणी समिती नेमली तिथपासून जर आपण विचार केला तर या विषया संबंधात आलेला प्रत्येक शासन निर्णय म्हणजे 21/11/2003, 25/11/5, 23/10/13 हे सर्व निर्णय रद्द झालेत, अतिक्रमित झालेत. त्यामुळे आता जर विचार केला तर जो समोर निकष दिसतो तो केवळ शिल्लक आहे आपला चिपळूणकर समितीच्या 28 जून 1994चा शासन निर्णय. की पहिल्या 6 वर्गांना 4 शिपाई, त्यानंतरच्या प्रत्येक 6 वर्गांना 1 हा निकष आत्ता अस्तित्वात आहे. हा जर निकष लावून आपण आपल्या कर्मचारी वर्ग 4ची संख्या निश्चित केली तर त्या संख्येच्या अधीनतेपर्यंत आपल्याला कर्मचारी वर्ग 4ची पदं कंत्राटी पद्धतीनं नेमता येतील. किंवा जर आपल्या संस्थेत आणि किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जी यादी बनते या यादीतील अनुकंपेची जी माणसं आहेत, अनुकंपेच्या अंतर्गत ज्या नियुक्त्या आहेत, अशा जर नियुक्त्या केल्या तर कर्मचारी वर्ग 4चं पद किंवा त्या व्यक्तीची नेमणूक ही कंत्राटी राहत नाही. याचा फायदा शैक्षणिक संस्थाचालकांनी घेणं ही गरजेची गोष्ट आहे. अशी प्रकरणं आपल्याकडे असल्यास संस्थाचालकांनी त्याचा पाठपुरावा करून ही अनुकंपेची पदं भरून कर्मचारी वर्ग 4 हा कायमस्वरूपी आणि वेतनी किंवा पगारावरती 3 वर्षानंतर मानधनाचा कालावधी संपला की हा कर्मचारी वर्ग 4 नियमित कर्मचारी होईल व तो त्याच्या वयवर्ष 60पर्यंत आपल्या संस्थेत काम करू शकेल. एवढी स्वच्छ आणि चांगली कल्पना किंवा परिस्थिती आपल्यासमोर आलेली असल्यामुळे शैक्षणिक संस्थाचालकांनी याचा विचार करावा आणि कर्मचारी वर्ग 4ची पदं भरण्याकरता म्हणजे अनुकंपेच्या अंतर्गत भरण्याकरता प्राधान्याने या कामाला गती दिली तर ही भरती होऊ शकते असा विश्वास व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. नमस्कार.